झी 24 तास एक पाऊल पुढे. आधीच काही दिवस इंग्रजांचा आणि शिवाजी महाराजांचा असा करार झाला होता की इंग्रज व्यापारी लोक हे शिवाजी महाराजांच्या आणि शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या विरुद्ध राजकीय कोणची हालचाल करणार नाहीत. आलं ना लक्षात की तुमच्या शत्रूला शिवाजी महाराजांच्या आणि स्वराज्याच्या शत्रूला आम्ही मदत करणार नाही असं ठरलं होतं. पाहते घरी निमंत्रण आलं शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढायला चला, म्हणजे तोफा द्या, बंदुका द्या. त्यांनी फक्त तोफा बंदुका बघितल्या होत्या. त्यांनी इंग्रजांना काही बोलवलेलं होतं. इंग्रज तर 11 होते फक्त. पण या हेनरीच्या डोक्यामध्ये अतिउत्साहित हो, त्या डोक्यात जी कल्पना आली तर म्हणलं उद्या सांगतो, म्हणजे 2 तारखेला 2 एप्रिल या दिवशी त्याला सांगितलं की त्या ज्या तोफा आहेत त्या आम्ही तुम्हाला देतो. मॉर्टर म्हटलं त्याला, मॉर्टर अतिशय उत्तम दर्जाच्या तोफा आहेत, नवीन आहेत, म्हणजे नव्यानं तयार झालेल्या उत्तम तोफा त्या आम्ही तुम्हाला देतो. पण त्या चालवण्याचं कौशल्य तुमच्याकडे कोणाचं आहे? नाही, ते नवीन आहेत. त्या चालवण्याचं कौशल्य आमच्या लोकांच्यात आहे. त्या आमचे जे लोक आहेत तर 10 ते मी तुम्हाला देतो मदतीला. अतिउत्साही. मग याच्या डोक्यात लगेच एक विचार आला, तो म्हणला मी बनवतो. म्हणून तो स्वतः हेनरी लिव्हिंग्टन तोही त्यांच्यावरून निघाला. आता अतिउत्साहीपणाचं पुढचं लक्षण पहा, इंग्रजांची निशाणे त्यांनी बरोबर घेतली. म्हणजे जे युनियनचे आहे ना तेच होतं, ते आता हल्ली आहे ना तेच. आणि बँडही घेतला. त्यांचा जो काय बँड होता वाद्य वाजवण्याचा डमडम, तर तेही बरोबर घेतलं. आणि तो 2 तारखेला एप्रिलला निघाला आणि 10 एप्रिलला तो पन्हाळगडच्या पायथ्याशी रायपुरा अडसकुरा या वाटेनं तो पन्हाळगडच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. इंग्रजांचा आणि शिवाजी महाराजांचा आता समोरासमोर सांग. आपण विचारलेला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे, फार चांगला प्रश्न विचारलाय की ते आले ते पन्हाळगडच्या पायथ्याशी. तर हेनरीने आणलेल्या तोफा आणि ती सगळी व्यवस्था पाहिल्यानंतर हा जो होता सिद्धी जोहर, त्याला आनंद झाला. वा म्हणला आता मी येता मला काय करायचं ते करून दाखवतो. आणि म्हणून त्याने उत्साहात आपल्या त्या बरोबरच्या पाहुण्यांना सांगितलं की तुमच्या तोफा डागा आत्ताच. लगेच त्या तोफा ते डागल्या, त्याचे दारुगोळा भरला. वर शिवाय महाराजांना पत्ता नाही, कारण डोंगरावर महाराज, खाली काय चाललंय छावणीमध्ये हे ते वर्णन कसं काय करणार. महाराज आपल्या वाड्यात बसले होते, आपल्या लोकांशी काही बोलत होते. ते बोलत होते त्याचं त्या पन्हाळगडचा जो किल्लेदार आहे त्याचं नाव होतं त्र्यंबक भास्कर. हा फार चांगला किल्लेदार आहे, फार हुशार आहे, योद्धा आहे, महाराजांचा किल्लेदार आहे तो. आणि एक त्र्यंबक भट या नाव आपलं वकील होता, तो त्यांच्यावर होता. बोलत होते, काही राजकारणाचं बोलत होते. एवढ्यात किल्ल्याच्या खाली काय चाललंय यानं कसं कळणार. त्या स्थितीजवळती त्यांना हुकूम दिला की तुम्ही उडवा तोफा. आणि त्या तोफा उडवल्या, त्याची परमेश्वराची प्रार्थना केली आणि त्या तोफ्याला बत्ती दिली. ती तोफ खरंच मोठी होती, जी उडवली पहिली तोफ ती. अशा ते काढलेले होतं तोफ ना, ते उडवायचं बत्ती दिली. बत्ती धडाधड एवढा मोठा आवाज घडला की असा आवाज वेढा पडल्यापासून आत्तापर्यंत कधी उमटलेला नव्हता. तो किल्ल्यातल्या सगळ्यांनाच आणि महाराजांनाही बसलेल्या बैठकीत ऐकू आला की आवाज कसा, इतका मोठा आवाज, स्फोट झाला का काय. म्हणून महाराज भराभरा ज्या दिशेने तो आवाज येतोय की हा स्फोट वगैरे नाही आहे, खाल्लं गोळा उडालेला आहे शत्रूच्या सैन्यातनं. म्हणून ते दौलत बुरुज नावाचा बुरुज आहे पन्हाळगडावरती, त्या तिथं आले, तिथून पाहायला लागले. ते गर्दी इतकी, एवढं प्रचंड सैन्य शत्रूचं सिद्धीजवळचं होतं, ते वरनं काही दिसेना. तर जो वकील होता तो असं म्हणाला, महाराज हे तो अंग्रेज टोपीकर, ते खालनं भांडी वाजवितात, भांडी म्हणजे तोफा. आपण भांडं म्हणतो त्यावेळी ते भांडं म्हणजे तोफ. ते खालनं भांडी तोफा उडवत आहेत. महाराज बाहुटे लावून तोफा उडवितात, म्हणजे इंग्रजांची निशाणं फडकवत आहेत आणि ते बिगुल उघड ट्रम्पेट वाजवत आहेत. म्हणजे शिवाजी महाराजांच्या विरुद्ध उघड केलेला करार विसरून डावलून या इंग्रजांनी शिवाजी महाराजांच्या विरुद्ध तोफा आणल्या, उडवायला सुरुवात केली. महाराज संतापले.
पुढे पन्हाळ्याची मोहीम संपली. ती संपली ज्या दिवशी शिवाजी महाराज पसार झाले पन्हाळगडावरनं, त्या दिवशी तारीख होती 12 जुलै 1660 आणि या दिवशी आषाढाची पौर्णिमा आहे. वेढा पडला तो 5 मार्चला पडला, चैत्र शुद्ध तृतीयेला पडला. आणि आत्ता मी बोलतोय त्या तारखेला त्यांचा तो पौर्णिमा होती महाराजांनी सुटली आणि आषाढाची ती पौर्णिमा आहे. आपण म्हणाल की 5 मार्चला जो चैत्र असेल तर या तारखेला आषाढ येणं शक्य नाही, श्रावण यायला पाहिजे. नाही आले तर मी म्हणतो ते बरोबर आहे, तो आषाढ आहे, पौर्णिमा आहे. मध्ये अधिक मास आला ना ज्येष्ठात, त्यामुळे ते एक महिना पुढे सरकला असंही ते. झी 24 तास एक पाऊल पुढे.